शिंदे गटानं पुण्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात केल्याची काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। तर ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी राजकीय वर्तुळातनं। दरम्यान पुण्यातील आणखी काही बडे नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचंही कळतंय। जाणून घेऊयात कोणकोणते हे नेते चेहरे आहेत। रवींद्र धंगेकर माजी आमदार आहेत कसब्यातले, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, सुभाष बने, गणेश कदम हे माजी आमदार आहेत जे ठाकरे गटात होते, ते आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सुरू झालंय। इकडे सरकारी कामात खंडणी मागितली तर मकोका लावणार असल्याचा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला। दादांनी हा दम नेमका कुठं भरलाय, कोणत्या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना इशारा देण्यात आलाय, जाणून घेऊ। तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल, सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल। ऐकलत? राज्याचे अर्थमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये खंडणीचे प्रकार सुरू असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य करत धनंजय मुंडेंसमोरच खंडणीकर्त्यांना सज्जड दम दिलाय। एवढंच नाही तर चुकीची कामं करणाऱ्याला मकोका लावण्याचा इशारा दिलाय। दादांनी धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातच जाहीरपणे त्यांच्या कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढल्यामुळे आता अंजली दमानी यांना धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्याचं आयतं कोलीत मिळालं। दमानी यांनी थेट धनंजय मुंडेंवर मकोका लावण्याची मागणी केली। चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल। तुमच्या जे काही नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील, सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल। कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं। अवादाचे कर्मचारी जर त्यांच्या शासकीय बंगल्यात म्हणजे धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यात जाऊन जर त्यांना बोलवलं असेल खंडणीसाठी, तर हा मकोका धनंजय मुंडेंवर देखील लावला गेला पाहिजे असं माझं थेट म्हणणं आहे। सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या आरोपात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली। आता सत्ताधारी आणि विरोधकांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवलाय। त्यामुळे धास्तावलेल्या कार्यकर्त्यांनी आता सांभाळून घेण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसतंय। त्यांनाही दादांनी चांगलंच सुनावलंय। लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा, एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं, एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला। बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाल्यानंतर मुंडेंनी त्यांचं जंगी स्वागत केलं नाही। एवढंच नाही, अजित पवारांसमोर धनंजय मुंडे हे मान खाली घालून उभे असल्याचं चाणाक्ष जाणकारांच्या नजरेतून सुटलं नाही। अजित पवारांनी बीडमध्ये दाखल होताच कार्यकर्ते, नेते आणि प्रशासनाला सज्जड इशारा दिलाय। त्यामुळे अजित पवारांचा अवतार पहिलं इम्प्रेशन पाडण्यासाठी होतं की गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी, हे पुढील काळात कळेलच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर इकडे अजित पवार दम देतात मात्र राजीनामा का घेत नाहीत असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे। तसंच सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचा प्रश्न संसदेत मांडणार असल्याचंही सुळेंनी म्हटलंय। आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की एवढे ॲलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा, एवढीच आमची मागणी आहे। नैतिकता। मग राजीनामा का घेत नाही हा प्रश्न मला नका विचारू, 4 वाजता याल ना DPTCला, तेव्हा विचारा। तर इकडे धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, आम्हाला भेटण्याची चोरी नाही, आम्ही कधीही त्यांना भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो, त्यामुळे आमची भेट झाली नाही। पण सकाळी आमची भेट झाली होती, कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती। त्यामुळे की धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही। ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो। आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे
अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे. आणि कदाचित त्यामुळेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे का असा सवाल विचारला जातोय. पुढची बातमी डीपीडीसी बैठकीसंदर्भातली. अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीडची डीपीडीसीची बैठक वादळी झाली. पहिल्याच बैठकीत नेमका काय राडा झाला? अजितदादांसमोर धनंजय मुंडेंना कोण भिडलं बघूया. डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडी झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली. पण शेवटचा किस्सा काय होता की बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं. ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत. येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही काय. अरे भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे. त्यानंतर मुंडेंनी बैठकीत बीडच्या बदनामीचा मुद्दा काढला. त्यावर सोनावणेंनी काय उत्तर दिलं ते ऐकूयात. बीडची बदनामी कोण करतंय? आम्ही मर्डर करतोय का? आम्ही चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी मागतोय का? आम्ही गुटखा चालवतोय का? मटका चालवतोय का? आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची? असे 69 कोटी 36 लाख रुपये बोगस बिले उचललेली आहेत. जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या. मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताशी 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय. अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती जी चर्चा झाली त्या चर्चामध्ये जे काय असे आरोप आहेत त्या त्यांनी मांडलं. आम्ही म्हणलं की त्या ठिकाणी जर असं कुठं वाटत असेल तर सबंध 15 वर्षाची या ठिकाणी चौकशी सरकारने करावी. तर इकडे वाल्मिक कराडच्या आजारपण आणि केलेल्या उपचारांबाबत चौकशी करण्यात आली. राज्य आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर लातूर उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक उपसंचालकांच्या 2 सदस्यांच्या पथकानं बीड दौऱ्यावरून चौकशी केली. कराडला स्लीप ॲपनिया हा आजार असल्यानं CPAP मशीन वापरण्यास परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर डोळ्यांना संसर्ग झाला होता, त्यावरही उपचार केल्यानंतर पुन्हा सर्दी तापही आला होता. दरम्यान आता या संपूर्ण उपचारांबाबतची चौकशी करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूक निकालावर राज ठाकरेंनी शंका उपस्थित केली. लोकांनी केलेले मतदान कुठेतरी गायब झालं असा टोला त्यांनी लगावलाय. 13 खासदार असलेल्या काँग्रेसचे 15 आमदार कसे? शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले, त्यांच्या पक्षाला 10 जागा कशा? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. काय झालं, कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय. एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात. 6 आमदार येतात, बरोबर आहे. सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाट आलो. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. हे काय, हे कसं झालं, असा कसा निर्णय आला? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSची संघाशी संबंधित व्यक्ती होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर. मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा. पुण्यात पुढच्या बातमीकडे. ठाकरे आणि भाजपची पुन्हा युती होण्याची शक्यता आहे. कालच्या एका कार्यक्रमात नेमकं असं काय घडलं? कोणता भाजप नेता युतीच्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय? ठाकरेंनी त्यांना काय उत्तर दिलंय, पाहूया. कालचे दुश्मन आजचे दोस्त. राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ. ठाकरे भाजपचा पुन्हा दोस्ताना. राज्यातील वाढत्या थंडीत राजकीय वातावरण मात्र जोरदार तापलंय. त्याला कारण ठरला तो एक फोटो. भाजपचे आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नातील या फोटोनं राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना उद्धव ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटलांची झालेली भेट आणि त्या भेटीतील चर्चेच्या तपशिलानं शिवसेना भाजप युती होण्यासाठी नेत्यांचं मनोमिलन झाल्याचं आता बोललं जात आहे. यावेळी नेमकं काय घडलं पाहूया. मुंबईतल्या एका लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटलांची भेट झाली. मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना मग युती कधी असा प्रश्न केला. आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल, चंद्रकांत पाटील. मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटील. उद्धव ठाकरेंनी युतीला दुजोरा दिला असल्याची सूत्रांची माहिती. यामुळे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांचे जाहीररित्या आभार मानले आहेत. कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आहे. ते दुर्दैवानं सांगायचं वाटतंय. मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली. सुवर्ण क्षणाची वाट पाहणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी
मीडियावर खापर फोडत फोटोचा विपर्यास केल्याचं सांगितलं. तर फडणवीसांनीही याला भाबडा विचार म्हणत आपले सध्याचे मित्र नाराज होणार नाहीत ना याचीही काळजी घेतली आहे. मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो. समोरासमोर आलो, नमस्कार केला. पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय होणार. उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येतं असं वाटतं त्याच्यातून. असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते, इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. निकालानंतर ठाकरे गटानं भाजपचं अनेकदा उघड उघड कौतुक केलंय आणि या भेटीत आणि फोटोत दिसणाऱ्या मिलिंद नार्वेकरांनी तर मवियाच्या निर्णयांना बगल देऊन घेतलेल्या फडणवीसांच्या निर्णयांचं जाहीर अभिनंदन केल्याचे अनेक ट्विट आतापर्यंत समोर आलेलेच आहेत. त्यात आता लग्नात झालेली ही भेट ठाकरे आणि भाजपच्या युतीचा पाया रचणार का याकडेही आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि आता बातमी जरांगेंसंदर्भातली, कारण मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलंय. आता उपोषण होणार नाही, आता समोरासमोर लढाई होणार. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईलाही जाणार असा इशारा जरांगेंनी दिलाय. 8 मागण्या त्यांनी दिल्यात, त्या मागण्या मान्य करणार की नाही हे बघायचं असंही जरांगेंनी म्हटलंय. तर निर्माण झालेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही. आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची आता यांच्याला, कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं. फडणवीस साहेबांना मी एकच शब्दात उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाहीये. 8 मागण्या दिल्यात, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहे की नाही. तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो. तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही. आणि आता बातमी परभणीतनं, आम्हाला न्याय नाही मिळाला तर मी आत्महत्या करेन असा इशारा सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. सोमनाथच्या आई आणि 2 भावांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. त्यानंतर त्यांनी हे विधान केलं.